नमस्कार, जनतेचा आवाज 24/7 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। पाहूया बातमी आताच्या घडीची। दिल्लीतील कथित लाठीचाराच्या निषेधार्थ नांदेड बंदला मोठा प्रतिसाद। दिल्लीच्या जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलीस लाठीचार्ज व मारहाणीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला नांदेडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शहरातील अनेक व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली असून युवक युवती, विविध राजकीय पक्षाचे नेते व तसेच कार्यकर्ते, सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभाग घेतला। बंद शांततेत पार पडला आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरामध्ये ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। दिवसभर परिस्थिती शांततापूर्व राहिली असून आंदोलन कोणतेही गालबोट न लावता पार पडले। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आव्हानावर आज संपूर्ण महाराष्ट्र बंद झालाय। त्याचाच परिणाम म्हणून या ठिकाणी नांदेड जिल्हा कडकडीत बंद आहे। या ठिकाणी सगळ्या राजकीय पक्षांनी, भाजप सोडून सगळ्या पक्षांनी आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर जो अन्याय होतोय त्या अन्यायाच्या विरोधात बाळासाहेबांनी हा आदेश दिला होता, त्याचं त्या कडकडीत पालन आम्ही नांदेडकरांनी केलेलं आहे। आणि आम्ही नांदेडकर या ठिकाणी इशारा देतो, जर येणाऱ्या काळात दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलनावर अजून तुम्ही तीव्र अत्याचार करणार असाल तर या नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही भाजपचा एकही कार्यकर्ता फिरू देणार नाही, त्यांच्या एकाही नेत्याला नांदेडमध्ये येऊ देणार नाही। ही काय तुमची जागीरदारी नाही आहे, हे लोकशाहीने दिलेलं तुम्हाला 5 वर्षासाठी सरकार आहे। तुम्ही स्वतःची मालकी समजून हुकुमशाहीप्रमाणे वागू नका। तुम्हाला बी खाली पाय उतार करण्यासाठी जनता सज्ज झाली आहे। म्हणून मी परत एकदा या घटनेचा निषेध करतो आणि सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी जे येणाऱ्या काळात जे ताकदीने आव्हान देतील ते आम्ही सगळे ताकदीनिशी मागे राहू। देशभर जो जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी नीट पेपर फुटीच्या आंदोलनामध्ये ज्या अमानुषपणाने या पोलिसांनी लाठीचार्ज करून जो विद्यार्थी आणि विद्यार्थिनीवर खूप मोठा हल्ला केला, त्या हल्ल्याच्या निषेधार्थ नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी आज 23 जुलै रोजी जो महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे, त्या हाकेला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्रातील समविचारी पक्ष संघटनांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होऊन या महाराष्ट्राच्या बंदला प्रतिसाद दिलेला आहे। या देशामध्ये नरेंद्र मोदी आणि नरेंद्र मोदीचं सरकार जे हुकुमशाही आणि दडपशाहीचं वातावरण या देशामध्ये निर्माण करत आहे। भारतीय संविधानावर चालणारा हा देश हुकुमशाहीच्या मार्गावर जाताना दिसत आहे। या देशातली जनता आता या रस्त्यावर उतरून असं दाखवत आहे की हे भारतानं जे संविधान दिलेलं, या संविधानाच्या माध्यमातून या देशाला लोकशाहीच या ठिकाणी वाचवणार आहे। अशा लोकशाही प्रधान देशामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांवर अन्याय अत्याचाराचे प्रसंग घडत असतील, यांना या देशाचं भवितव्य, जे विद्यार्थी या देशाचं भवितव्य तारणाऱ्या विद्यार्थ्यावर अमानुषपणे लाठी हल्ला करणाऱ्या पोलिसांचा निषेध म्हणून आज आम्ही सर्व पक्षीय नांदेडमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरून बंदची हाक दिली आणि हाकेला सर्व प्रतिष्ठानांनी आणि व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने आम्हाला प्रतिसाद देऊन या सहभागीमध्ये बंदमध्ये सहभाग नोंदवला, त्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो। आणि सर्व कार्यकर्त्यांनी, आंबेडकरी तरुणांनी, संविधान प्रेमींनी रस्त्यावर उतरून आम्हाला सहकार्य केले, याबद्दल सर्व तरुणांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। शरद पवार गट यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे, मनसेने पाठिंबा दिलेला आहे, काँग्रेस पक्षाने सुद्धा या आज बंदला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे। आणि या बंदमध्ये हे सर्व पक्ष, विविध सामाजिक संघटना जसे आमची संभाजी ब्रिगेड असेल, तसेच ॲटो युनियन, कामगार युनियन, विद्यार्थ्यांच्या विंग, अशा सर्व लोकांनी आज व्यापाऱ्यांनी सोमोटो बंद करून या बंदला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे। की देशामध्ये जी अराजकता माजलेली आहे, या ज्या मोदी सरकारने जी अराजकता माजवलेली आहे, त्यांना तिथं आज महिनाभर होत चालला आहे। दिल्लीमध्ये विद्यार्थी आंदोलनाला बसलेत। नीटचा जो पेपर फुटलेला आहे, ज्यामध्ये लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे, त्यापैकी 22 विद्यार्थ्यांनी स्वतःचं जीवन संपवलेलं आहे। या निषेधार्थ मोदी सरकारला लाजसुद्धा वाटत नाही की त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला होता। आज आम्ही नांदेडच्या बंदमुळं, आज आमच्या नांदेडच्या सर्व जनतेच्या वतीनं या मोदी सरकारचा आम्ही राजीनामा मागतो। येणाऱ्या काळामध्ये मोदी सरकारनेच राजीनामा पूर्ण दिला पाहिजे, यासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावरचं आंदोलन करू। नेपाळमध्ये जी परिस्थिती झाली होती, जी श्रीलंकेमध्ये परिस्थिती झाली होती, जी पब्लिक, जी जनता, जे विद्यार्थी पेटून उठलेले आहेत, यांनी या संसदेत, काल तर संसदेच्या जवळ गेले होते विद्यार्थी, या संसदेतून जे नालायक लोक बसलेले आहेत या सभागृहामध्ये, ज्यांना विद्यार्थ्यांचे कीव नाही,
लहान लहान विद्यार्थ्यावर लाठीचार्ज करतात, असा अमानुष अत्याचार करणारा या सरकारचा निषेध करून त्यांना त्यांच्या खुर्चीवर उतरून या देशामध्ये मला असं वाटतं नेपाळसारखी परिस्थिती यायला काही दिवसात या देशाचा नेपाळ होऊन नवीन सरकार, नवीन लोकांच्या हिताची सरकार, नवीन सगळे आमदार खासदार मंत्री हा भारत देशातले जे युवा आहेत ते पेटून उठलेले आहेत. यांनी या सरकारला आज धारेवर धरले आणि येणाऱ्या काळामध्ये खूप इथं वेगवेगळे परिवर्तन होणार आहे आणि मोदी सरकारला त्यांच्या जागा दाखवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. लाठीच्या ज्याला अश्रुधुवांचे गोळे फेकले दादा, पण ह्याच्यामध्ये की नाही जे महिलांवर जे अत्याचार झाला आणि तुम्ही एक व्हिडिओ व्हायरल झालेला पाहिला असेल की नको त्या ठिकाणी जे पोलिसांच्या वतीने ते लाकूड जे केलेलं आहे त्याबद्दल तुम्ही काय? मला आपण मोदी सरकार बेटी बचाव बेटी पढाव म्हणते आणि महिलाच्या गुप्त अंगावर जर तुम्ही म्हणजे हात घालत असाल, दंडा घालायचा प्रयत्न म्हणजे लाजिरवाणा, आम्हाला शब्द सुद्धा मला वाटत नाही, असा लाजिरवाणा प्रकार जर दिल्ली पोलीस ही मोदी सरकार करत असेल तर अशा नालायक आणि बेशरम मोदीला काय म्हणावं? काय यांना या सगळ्या घटनेचा काही दिवसातच आपल्याला यांचा अंत होताना बघेल. हे सरकार पडताना नसतं नाबूद होताना आपल्याला लवकरच दिसेल. एकंदरीत देशामध्ये काय चाललंय दादा? देशामध्ये आज पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी बिहारमध्ये आंदोलन चालू आहे, गुजरातमध्ये आंदोलन चालू आहे, महाराष्ट्रात आज बंद आहे. वेगवेगळ्या विषयांवर हरियाणा पंजाब सुद्धा पेटलेला आहे. आज 7-8 ठिकाणी मोठमोठं आंदोलन चालू आहे. आपला मीडिया जो नॅशनल मीडिया ज्याला म्हणतात ते कुठलंच आंदोलन दाखवत नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं चौथा पिल्लर लोकशाहीचं ज्या मीडियाला म्हणलं ती मीडियाच म्हणजे मूग घेऊन बसलेली आहे. मला आश्चर्य वाटतं की आपल्यासारखे काही नवीन पत्रकार याच्यासाठी काम करतात, पण नॅशनल मीडिया जे आहे आज त्यांचा अंत झालेला आहे, त्यांचं निधन झाल्यासारखं वाटतंय, ते मेल्यासारखे वागतात. म्हणून आम्हाला खूप दुःख होतंय की बाबासाहेबांचा चौथा पिल्लर म्हणला होता संविधानाचा मीडियाचा आज अंत झालेला, त्यांचं निधन झाल्यासारखं वाटतंय. नॅशनल मीडिया मरून गेल्यासारखं वाटतंय. ते कुठल्याच न्यूज आपल्याला दाखवत नाहीत. ती तर निंदनीय घटना आहे. आम्हाला तुम्हाला सांगतोय ना, ते व्हिडिओ बघून आम्हाला लाज वाटते की ते शब्द सुद्धा उतरला. आम्हाला लाज वाटते की एवढे म्हणजे बेशरम लोक कसे असू शकतात. माया बहिणीला, आपल्या घरातल्या आपल्या देशातल्या माया बहिणीवर आपण असं कसं करू शकतो? आपण पगार घेता. मला त्या पोलिसांना कीव येते की तुम्हाला लाज वाटली पाहिजे. दिल्ली पोलीसनं राजीनामा दिला पाहिजे, मोदी सरकारनं राजीनामा दिला पाहिजे. ज्यांनी हे व्हिडिओ बघतात आज आणि सुप्रीम कोर्टाचे जज म्हणतात आम्हाला व्हिडिओ बघायला हे नाही, म्हणजे हे कोणाच्या शिफारशीने सुप्रीम कोर्टात जज झालेत? हे सगळं घोळ आहे आणि हे घोळ जनता यांना रस्त्यावर पळोचे सुळ करून यांना रस्त्यावरून मारल्याशिवाय जनता राहणार नाही. मी प्राध्यापक प्रल्हाद इंगोले सर, आमचे श्रद्धेय नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची घोषणा केलेली आहे. हा बंद कशामुळे आहे? दिल्लीला जे काही जंतर मंतर या मैदानावर लोकशाही मार्गाने आणि सनदशीर मार्गाने या देशातला युवक हा आंदोलन करत आहे. या आंदोलनकर्त्यावर भाजप शासनाच्या आणि RSSच्या गुंडांनी अतिशय अमानुष असा लाठीचार केला आहे. या लाठीचारच्यामध्ये मुली पाहिल्या नाहीत, महिला पाहिल्या नाहीत. दिसेल त्याला अगदी जसं जनावराला मारतात त्याच्यापेक्षाही जास्तीत जास्त त्या ठिकाणी लाठीचार्ज केला आहे. या लाठीचार्जच्या विरुद्ध आमचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी आव्हान केलं या महाराष्ट्रातील जनतेला की या बंदमध्ये जे मोदीच्या आणि RSSच्या विरोधाच्यामध्ये ज्या काही लहान लहान जे काही पक्ष संघटना आहेत, सामाजिक संघटना आहेत, त्या सर्व संघटनेला आव्हान केलं आहे की या बंदला तुम्ही पाठिंबा द्या. मग या बंदच्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस असेल, उबाडा असेल, राष्ट्रवादी असेल, मनसे असेल, आम आदमी पक्ष असेल, त्या अशा विविध छोट्या मोठ्या सगळ्याच पक्ष संघटनांनी आज भरभरून पाठिंबा दिलेला आहे. आणि आज हा नांदेड जिल्हा पूर्णतः 100% बंद आहे. या बंदच्यामध्ये तरुण युवक हा अतिशय आघाडीवर आहे, महिला आघाडीवर आहेत आणि हा बंद
विद्यार्थ्याच्या शैक्षणिक आणि त्यांच्या भवितव्याच्यासाठी हा बंद आहे. पुढे असे आंदोलनं केल्यावर कोणत्याही शासन व्यवस्थेने देशाचा आधारस्तंभ असलेला युवा या युवाची मानहानी अजिबात करायची नाही. आणि ही जर अशी मानहानी जर करू लागले तर देशाचा युवा कोणत्याही शासनाला तो माफ करणार नाही.